नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याचीच उत्कंठा लागलेली आहे. सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की जो आपण थंबनेल ठेवलेला आहे यानुसार आजची महत्त्वाची व्हिडिओ की साम टीव्हीवरती एक न्यूज प्रसिद्ध करण्यात आली. असंख्य लाडक्या बहिणींनी ही न्यूज पाहिलेली आहे. तुम्ही देखील त्यांच्या अधिकृत चॅनलवरती ही न्यूज पाहू शकता. तर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महत्त्वाच्या घोषणा आहेत. एक म्हणजेच हप्ते वितरणाची घोषणा आणि दुसरी आहे ई-KYC संदर्भातली घोषणा. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या मकर संक्रांतीच्या पूर्वी म्हणजेच 15 जानेवारीच्या पूर्वी लाडक्या बहिणींना 4,500 रुपये 3 महिन्यांचा लाभ मिळणार आहे. आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ई-KYCसाठी अजून एकदा 1 महिना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आणि तशी तयारी शासनातर्फे चालू आहे अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, तर ही घोषणा होत असेल तर चांगलीच बातमी आहे. पण अजून तरी अशा प्रकारची कोणतीच घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांच्यामार्फत करण्यात आलेली नाही आहे. तर लक्षात घ्या ही सगळी प्रोसेस जर होत असेल तर चांगलीच बातमी आहे. पण लक्षात घ्या यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत येईल आणि 15 जानेवारीच्या पूर्वी मकर संक्रांतीच्या पूर्वी 2 हप्ते लाडक्या बहिणींना असा एकत्रित लाभ 4,500 रुपयांचा मिळणार आहे. पण यामध्ये याला कुठलाच ठोस पुरावा नाही आहे, कोणता GR आले नाही आहे. फक्त लक्षात घ्या की शासनाची जी तयारी आहे ती 2 हप्ते वितरित होण्याची होऊ शकते आणि ते देखील डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण लक्षात घ्या जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची प्रेस कॉन्फरन्स होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे. आपण देखील मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांचं ट्विटरचं पेज लाडक्या बहिणींसाठी वारंवार चेक करत आहोत. इतर घोषणा होत आहेत, सन्माननीय इतर अधिकारी असतील यांचे सत्कार असतील किंवा जयंती असतील या संदर्भात मेसेज येत आहेत. पण लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो एक मेसेज गरजेचा आहे, तो मात्र अजून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला नाही आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे असे अनेक व्हिडिओज येत असतील, मोठमोठे चॅनलवरती जरी येत असतील तरी लक्षात घ्या की जोपर्यंत पुरावा किंवा तशी घोषणा अधिकृत होत नाही आहे तोपर्यंत त्याला ठोस मान्यता मिळत नाही आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे की 2 हप्ते तरी मिळण्याची तयारी सुरू आहे. पण ते देखील जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात आपल्याला फायनली काही माहिती तथ्यता म्हणजे स्पष्ट माहिती देता येणार नाही आहे. पण लक्षात घ्या मंत्री आदित्य तटकरे यांनी लवकरच निर्णय घ्यावा, कारण का नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणास अत्यंत फारच विलंब झालेला आहे. डिसेंबर महिना संपत आलेला आहे. बिचाऱ्या अनेक लाडक्या बहिणी आपल्या जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल तर हा हप्ता जो आहे तो मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अगदी सगळ्या लाडक्या बहिणींचा विचार करून मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा करावी हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. तर अशा प्रकारे ही जी माहिती प्रसिद्ध झालेली आहे इतर न्यूज चॅनलवरती, तर यावरती जोपर्यंत ठोस पुरावा येत नाही आहे तोपर्यंत लक्षात घ्या विश्वास ठेवू नका. या संदर्भात जेव्हा अधिकृत घोषणा होईल ही तर बाब चांगलीच आहे, पण अधिकृत घोषणा होणे गरजेचं आहे. 4,500 रुपयांचा लाभ जर मिळत असेल तर चांगलीच बातमी आहे, पण लक्षात घ्या या संदर्भात घोषणा होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा लवकरच व्हावी. तर या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.